गुड मॉर्निंग मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, झाली आता तयारी वगैरे झाली, डबा वगैरे बनवला मी. मग म्हणलं मला पिलूले चांगला नाश्ता बनवून देतो. मस्त ऑमलेट बनवलं. त्याला म्हणलं मस्त ऑमलेट वगैरे, पोळी वगैरे खाऊन जाय सकाळी-सकाळी, खाली पेट काही जाऊ नको. मग दिलं मस्त गरम-गरम दूध. दूध दिल्यानंतर त्याने जे त्याची पुस्तकं वगैरे जे काय ते काय भरायचे ते भरले आणि मग निघालो आम्ही मस्त स्कूलमध्ये. आज काय झालं माहिती आहे का? त्याला घालायचा होता दुसरा ड्रेस, तर त्याने घातला स्पोर्टवाला. तर मी घातली आता चप्पल आणि निघालो आम्ही थेट मस्त बस स्टॉपवर. मग तिकडे निघाल्यानंतर मग समोर गेलं तर मग लक्षात आलं की यानं याला दुसरा ड्रेस घालायचा होता, तर त्यानं हाच ड्रेस घातला. तर मित्रांनो, हा हॅपी म्हणे की मम्मा गाडी घेऊन चाल. मी म्हणलं नाही. तर मित्रांनो, हे आमच्या इकडे ना पाणी पडलं की हे हैदराबादमध्ये हे असे असे हे जीव पैदा होतात बरं. लय सारे असतात बरं, हे पायाखाली दबतात बी, कचकन वाजतात आणि गाडीच्या खाली बी आले का नाही टसटस फुटतात बरं. हे लय खराब वाटते. तर मित्रांनो, एवढे सारे असतात ना ते की भयंकर, जिकडे जावं तिकडे नाही तेच दिसतात. मग बघू शकता मित्रांनो, त्याच्या लक्षात आलं मग की आज हा युनिफॉर्म नाही घालावा लागत. मग तो डेलीचा जो युनिफॉर्म असते तो घालून आला. मग निघालो आम्ही आमच्या गाड्याच्या रस्त्यानं. हे बघू शकता आमच्या हैदराबादमधले क्वार्टर किती जबरदस्त आहेत. मग निघालो आम्ही, आलो मस्त गाड्याजवळ. तर हे हॅपीची आहे बस, श्लोकादा इंटरनॅशनल स्कूल, हैदराबाद. तर सगळ्यात मागं बसते गडी माहित आहे, सगळ्यात मागं बसते. कितीकदा म्हणलं ना इकडे मध्ये बस, पण नाही बसत. मग काय मी बसली. सकाळी सकाळी मस्त वातावरण होतं पाणी पडल्यावर. आणि हे पाहता, याचा हा फ्रेंड आणि तो याचा हा फ्रेंड ना हरियाणाचा आहे बरं. आणि चालले आता त्याचं बाय बाय करणं चाललं. त्याला माहित आहे मला ब्लॉगिंगचं चॅनल आहे म्हणून ते मस्त फॅशन दाखवत आहे ते पोरग हरियाणाचं माहित आहे. तर चला बाय वगैरे केला त्या पोरानं बी आणि निघाल्या आता गाड्या. मग मी निघाली थेट पाणी पडल्यावर ना असं मस्त जिकडे तिकडे असं हिरवं हिरवं गार असा आमचा हा कॅम्प झाला बरं. आणि मग काय मी निघाली घरी. मी म्हटलं चला आता. आणि बघू शकता मित्रांनो, काय जबरदस्त व्ह्यू आहे आमच्या कॅम्प मधला. जिकडे तिकडे हिरवं हिरवं गार. आपल्या महाराष्ट्रात पाऊस आहे का कमेंट करून नक्की सांगा. मग मी तिकडून आल्यानंतर थोडंसं मग मी योगा वगैरे करून घेतला. सकाळी सकाळी 15 ते 20 मिनिट योगा वगैरे केला. एवढ्या धावपळीच्या जीवनात ना मित्रांनो, स्वतःच्या इकडे लक्ष देणं दूरच होते बरं. म्हणून मग मी काय करत असतो, काहीही झालं तरी ना अर्धा घंटा स्वतःसाठी मी देतेच देते. तर एक्सरसाइज केली मस्त, अर्धा तास एक्सरसाइज केली, योगा वगैरे जे काय करायचं ते करून घेतला. तर मित्रांनो, तुम्ही बी योगा करता का? प्लीज कमेंट करून नक्की सांगा बरं. आणि योगा करणं लय गरजेचं आहे बरं, या सध्याच्या तरी काळात. कारण पहिल्यासारखं जे खानपान होतं ना, ते नाही. गोष्टीत मिलावट आहे, इकडे भेसळ आहे प्रत्येक गोष्टीत. तर त्यामुळे ना स्वतःची काळजी करणं आहे ना काळाची गरज आहे बरं. त्यासाठी योगा वगैरे करा. तुम्ही बी करा, मी बी करत असते. तर चला या मित्रांनो, दुपारचं जेवण करायसाठी. दुपारचं जेवण एकटीच बसली कारण लेकरं शाळेत गेले, साहेब बी तिकडे पोस्टवर गेले. तर मग त्यासाठी एकटीच बसली जेवण करत. तर चला या मित्रांनो, तुम्ही पण जेवण करायसाठी. मग जेवण झाल्यानंतर ना थोडंसं असं वाटलं की थोडंसं आता एडिटिंग वगैरे करा. थोडंसं अंग टाकलं कारण दिवसभर कामं करून ना जीव थकते. जे काही व्हिडिओ आले होते ते व्यवस्थित एडिटिंग करून घेतले. तर आजचा ब्लॉग इथं समाप्त करू. परत भेटूया सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.